हो म्हणजे काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हता, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊ द्या. आम्ही भाड्यालो नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू, इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजे. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्यांनी तुमच्या विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार आहे. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्याची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नावे लागला. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे, मराठ्यांनी समजून घ्या. आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला.